नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण जे आज प्लॉटमध्ये उभा आहे, आपल्या प्लॉटला 36 दिवस झालेले आहे. तर आपण आज हा मी जो व्हिडिओ बनवतो याच्यात आपण कलिंगडचं 5 दिवसांचं शेड्यूल देणार आहे. तर या 5 दिवसांमध्ये म्हणजे आपल्याला शेड्यूलमध्ये मी तुम्हाला सांगतो की आपल्याला पहिले 4 ते 5 फुटाचं बेड पाडायचं. आपल्याला 4 फूट पण चालेल, 4.5 फूट पण चालेल आणि 5 फूट पण चालेल. तर 4, 4.5, 5 फुटाचा आपल्याला बेड पाडायचा आहे. योग्य तो वाण आपल्याला कलिंगडचा निवडायचा आहे. त्यानंतर आपल्याला एकरी 4 टेलर आपल्याला शेणखत द्यायचं आहे. बेडवरती आपल्याला शेणखत टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा भेसळ डोस द्यायचा आहे. तर मग भेसळ डोसमध्ये आपल्याला काय काय द्यायचं आहे? आपल्याला यारामेला कॉम्प्लेक्सच्या 2 बॅग द्यायच्या आहे. त्याच्यानंतर आपल्याला कॉटेज द्यायचे आहे. कॉटेजची एकरी 1 गोंद द्यायची आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला 14-25 14ची आपल्याला 1 गोंद द्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक जे आपण मायक्रोन्यूट्रन बोलतो, आपल्याला मायक्रोन्यूट्रन आपल्याला इथं एक 20 किलो आपल्याला मायक्रोन्यूट्रन द्यायचं आपल्याला एकरी. आणि त्याच्यानंतर जी शेवटची बॅग आपल्याला एक 10 किलो आपल्याला बेन सल्फ घ्यायचं आहे. सल्फरमध्ये आपल्याला एक 10 किलोची ती एक बॅग टाकायची. आणि त्यानंतर आपल्याला मल्चिंग वगैरे आपलं टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण डीप आपल्याला एक आपलं जे मल्चिंग टाकणार आपण आपल्याला आपलं शेत ओलं करून घ्यायचंय.